विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन अशा शेगाव नगरीत आज भक्तीचा एक वेगळाच कल्लोळ पाहायला मिळाला. चैत्र शुद्ध नवमीच्या पावन मुहूर्तावर लाखो भाविकांच्या साक्षीने श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ठीक दुपारी 12चा ठोका पडला आणि संपूर्ण शेगाव नगरी सियाराम रामचंद्र की जय च्या जयघोषाने दुमदुमून गेली. मंदिराच्या गाभाऱ्यातून शंखनाद झाला. झांजा मृदंगाचा मंगलध्वनी घुमला आणि फुलांनी सजवलेल्या पाळण्यांमध्ये प्रभू श्रीरामांचे आगमन झाले. या अलौकिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सकाळपासूनच शेगावात भक्तांची मांदियाळी जमली होती. श्रींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि मुखात गणगण गणात होते सह जय श्रीरामचा नामजप अशा वातावरणाने संपूर्ण संतनगरी भक्तीच्या रंगात न्हावून निघाली होती. संस्थांच्या वतीने करण्यात आलेली शिस्तबद्ध व्यवस्था आणि फुलांची नेत्रदीपक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या परंपरेनुसार श्रीराम जन्मानंतर सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात झालेली भजने, कीर्तने आणि रामायणातील प्रसंगांच्या वर्णनाने वातावरण अधिकच चैतन्यमय झाले होते. शेगावच्या या उत्सवाने पुन्हा एकदा दाखवून दिले की भक्ती आणि श्रद्धेचा हा संगम किती अथांग आहे. शेगावच्या या ऐतिहासिक जन्मोत्सवाने प्रत्येक भाविकांच्या मनात चैतन्याचा नवा स्रोत निर्माण केला असून प्रभू रामाच्या आशीर्वादाने अवघी संत नगरी तृप्त झाली आहे. सध्या आम्ही गजानन महाराज मंदिरात आहोत आणि येथे रामनवमीचा उत्सव हा मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करत आहे. आपण पाहत आहात की प्रत्येक भक्तगण जो आहे आपल्या रंगामध्ये रंगलेला आहे. आमच्यासोबत असेच एक भाविक आहेत. आपण त्यांच्याशी विचारलो की इथली व्यवस्था आणि इथला उत्सव आहे याबद्दल आपलं काय मत आहे. जय गजानन माऊली. आज जो रामनवमीचा उत्सव आपण पाहत आहात, इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचा उत्साह साजरा होत आहे. इथे गेल्या 8 दिवसापासून हा प्रोग्राम इथे रामनवमीचा व्यवस्थितरित्या चालला आहे. राहिली इथली स्वच्छता आणि व्यवस्थेबाबत आपण विचारता तर महाराष्ट्रामध्ये मी तरी अशी स्वच्छता कुठे पाहिलेली नाही आहे. हे गजानन महाराज संस्थामध्ये इथे येणाऱ्या भाविक भक्तांची व्यवस्थितरित्या सोय केली जाते. इथे आलेल्या सगळ्या दिंड्या, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थितरित्या केलेली आहे. एकंदरीत जे गजानन महाराज मंदिराच्या बद्दल बोलल्या जाते ती व्यवस्था सुव्यवस्था जी आहे भाविकांना अजिबात कोणताही त्रास होऊ नये याच्याकडे गजानन महाराज संस्थान जे आहे एक विशिष्ट म्हणून असं लक्ष देत असते. तरी रामनवमीचा हा उत्सव आम्ही आमच्या सर्व दर्शकांसाठी परत रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.